हिंदुस्थानच्या जमिनीवर जन्मलेला असा योद्धा ज्यांचं नाव ऐकून मोठमोठ्या बादशाला थरथरी सुटत होती. एक असा वीर योद्धा ज्यांच्या सत्तेने मुघलांचा नामोनिशान मिटून टाकला होता. अखंड हिंदुस्थानावर हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे, अटकीपासून ते कटकपर्यंत ज्यांच्या नावाने भगवा फडकला होता, त्या वीराचे नाव आहे शिवाजी. शिवाजी महाराज. श्री छत्रपती शिवाजी महाराज. आता आपण जाणून घेऊया श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल न ऐकलेल्या काही गोष्टी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराष्ट्रातील शिवनेरी गडावरती झाला. ही ती वेळ होती जेव्हा दिल्ली सहित अर्ध्या हिंदुस्थानावर मुघलांचे कट्टर सुलतान औरंगजेबाची सत्ता होती आणि दक्षिण भारतात आदिलशहा आणि कुतुबशाह सारख्या सुलतानांनी कब्जा केला होता. देश, धर्म आणि गायांना संकटात पाहून मात्र 15 वर्षाच्या वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण हिंदुस्थानावर हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती आणि याच उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज निघाले. पण 15 वर्षाच्या मुलाचा साथ कोण देणार म्हणून त्यांनी 18 पगड जातींना एकत्रित करून सर्वप्रथम विजापूरच्या मोगल सत्तेवर आक्रमण केले. 16 वर्षाच्या वयात महाराजांनी 18 पगड जातींना एकत्रित करून किल्ले तोरणाही आपल्या ताब्यात घेतला. या विजयामुळे महाराजांना खूप मोठी धनप्राप्ती झालेली होती. त्या खनिजापासून महाराजांनी आपली सेना मोठी आणि मजबूत बनवलेली होती आणि आपल्या सैन्याच्या साथीने महाराजांनी पुरंदर, कोंढाणा, चाकण आणि राजगड जिंकून आपली सत्ता बनवली. हळूहळू महाराजांनी आपल्या सैन्याचा विस्तार केला आणि सैन्याबरोबर कोकणावर चढाई केली. मुघल सत्तेवर पहिली वेळेस कोणीतरी तलवार घेऊन आला होता. मराठा सैन्याने मुघल सुभेदारांना मारून कोकण, कल्याण यासारख्या इलाक्यावर भगवा फडकवला. 40 किल्ले, 9 सामंत, 60,000 सैन्याचे सरदार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजापूरच्या सत्तेवर आक्रमण करत करत महाराजांनी त्याला कमजोर करून टाकले. आपली सत्ता संपत आलेली पाहून आदिलशहाने आपला सेनापती अफजल खान याला स्वराज्यावरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी पाठवलेले होते. हत्तीसारखं शरीर घेऊन अफजल खान स्वराज्याच्या दारात येऊन थांबला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरती होते. 1659 ला अफजल खान आपली विशाल सेना घेऊन स्वराज्यामध्ये घुसला आणि स्वराज्यातील हिंदू महिला, पुरुष, गुरे, जनावरे यांना मारत त्याचं लष्कर मैदानामध्ये उतरलं. त्याचा विचार महाराजांना धोक्यात घेऊन मारण्याचा होता. त्यांनी महाराजाला संधी प्रस्ताव पाठवला. पुढच्या दिवशी महाराज अफजल खानला भेटण्यासाठी गडाच्या खाली उतरले. गळ्याला पडण्याच्या हेतूने अफजल खानाने महाराजांना दाबून धरले. त्याच वेळेला महाराजांनी वाघनखे काढून त्याच्या पोटाला फाडले. अफजल खान मरताच त्याचं सैन्य पळू लागलं. महाराजांसोबत झालेला धोका पाहून संतापलेल्या सैन्याने पळालेल्या खानाच्या सैन्याला फाडून काढले. अफजल खानने केलेल्या मंदिराची तोडफोड राग महाराजांनी विजापूरच्या सत्तेवर काढला. 1960 पर्यंत महाराजांनी विजापूरच्या 4थ्या भागावर विजय मिळवला. दख्खनेला रक्ताने आंघोळ घालून महाराजांनी आपल्या सत्तेला कोल्हापूरकडे वळवण्याचा आदेश दिला. महाराजांची सेना दख्खनच्या मैदानात गरजत उतरली आणि पन्हाळा सहित दख्खनच्या 17 किल्ल्यावर विजय मिळवला.
1960च्या रात्री आदिलशहाला त्याच्या गुप्तहेरांनी संदेश पाठवला. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर आहेत आणि यावेळेस त्यांच्याकडे फक्त 600 सैनिक आहेत. वेळेचा फायदा घेऊन आदिलशहाने सिद्दी जोहरला 10,000ची सेना घेऊन पन्हाळगडावर पाठवले. सिद्दीने पन्हाळ्याला घेरा घातला. त्याची सेना किल्ल्याच्या चारही बाजूला पसरली. अशा वाईट वेळेत महाराजांनी युक्ती चालवली. त्यांनी काही दिवस किल्ल्यावर राहून सिद्धीच्या अन्नसाठा संपण्याची वाट पाहू लागले आणि 13 जुलैच्या रात्री थकलेल्या सैन्याला चकमा देऊन महाराज सगळ्या सैन्याला घेऊन पन्हाळगडापासून निघून गेले. सिद्धीला कळताच महाराजांचा पाठलाग सुरू केला. महाराज 300 मावळा सोबत घेऊन पुढे निघून गेले, पण मागे राहिलेल्या 300 मावळे बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धीच्या 10,000च्या सैन्याला जाऊन भिडले. हे युद्ध आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात भयानक युद्ध मानले जाते. 300 मावळे 10,000च्या सैन्याविरुद्ध लढत 300 मावळ्यांनी एका रात्रीत 5,000 पेक्षा जास्त सैन्याला कापून टाकले. विजापूरच्या सत्तेला संपून महाराजांनी मुघलावर आक्रमण सुरू केले. 1957 मध्ये महाराजांनी अहमदनगरच्या इलाक्यावरती आक्रमण केले. एक एक करून महाराजांनी सगळ्या आसपासच्या ठिकाणावर विजय मिळवला आणि यानुसार हिंदवी स्वराज्याचा विस्तार करत महाराजांनी अहमदनगरला जिंकून घेतले. तिथून काही महिन्यात महाराजांनी जुन्नरच्या मुघल ठिकाण्यावर चढाई केली, परंतु ही गोष्ट औरंगजेबाला पचली नाही आणि महाराजांसाठी हा खूप मोठा विजय होता. छत्रपती शिवाजी महाराजांना काबू करण्यासाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखानाला 1,50,000 मुघलाला सैनिकाला घेऊन दख्खनवर पाठवले. 1660 रोजी शाहिस्तेखान आपली विशाल सेनेला घेऊन पुण्याला पोहोचला आणि पूर्ण नगरला आपल्या कब्जात घेतले आणि सकाळ होताच शाहिस्तेखान आपला राग पुण्यातील हिंदू मंदिरे आणि तेथील लोकांना मारत पुढे निघत होता. 5 एप्रिल 1663च्या अर्ध्या रात्री शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला मारण्याची योजना बनवली. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सोबतच्या 400 सैनिकाला घेऊन वेश बदलून पुण्यामध्ये घुसले आणि काही क्षणात शाहिस्तेखानाची आत्मा थरथरू लागली, कारण शाहिस्तेखानाने आपल्या समक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिले. महाराजांनी तलवारीच्या वारानं शाहिस्तेखानाची 3ही बोटे कापली. काही क्षणात सर्व मुघल सैन्यामध्ये खळबळ पोहोचली आणि याच गोष्टीचा फायदा उचलून मराठा सैनिक या गर्दीमधून बाहेर निघून गेले. 1664ला महाराजांनी मुघलांच्या सर्वात श्रीमंत शहरावर म्हणजे सुरतेवर मुघलांच्या व्यापाराला उद्ध्वस्त केले आणि मुघलांच्या संपत्तीला आपल्या कब्जात घेतले. या गोष्टीमुळे औरंगजेबाचा राग अनावर झाला. याचा बदला घेण्यासाठी औरंगजेबाने 1665ला राजा जयसिंगला हाती आणि घोडदळ घेऊन 1,00,000च्या फौजेसोबत छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी पाठवले आणि काहीच महिन्यामध्ये राजा जयसिंगने 1,00,000च्या फौजेसोबत पुरंदरच्या किल्ल्याला घेरले आणि महाराजांसोबत एक करार केला, ज्या करारानुसार महाराजांना 40 किल्ले मुघलांना द्यावे लागले. परंतु 1670 मध्ये मुघलांवर आग बनून महाराज धावले आणि लगेच काही दिवसात किल्ल्यावर असलेल्या सुभेदारांना मारत मराठा सैनिकांनी 32 किल्ले आपल्या ताब्यात घेतले. काही महिन्यात महाराजांनी आपले सर्व किल्ले मिळून त्याच्यावर भगवा ध्वज लावला. 6 जून 1674ला महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक होताच महाराज हैदराबादवर चढाई करण्यासाठी निघाले. मराठ्यांची सेना
दख्खनच्या पर्वतातून खाली उतरली आणि पोंडा, कारवार, जंजिरा सारख्या किल्ल्याला आपल्या सत्तेखाली घेतले. महाराजांनी कर्नाटक पासून ते वेंगोल, वेन्नी, म्हैसूर आणि तमिळनाडू सारख्या राज्यापर्यंत विजय मिळवला. अर्ध्या दक्षिण भारतावर आपल्या सत्तेचा विस्तार केला. काही वर्षात इसवी सन 1650 मध्ये 50 वर्षाच्या वयात हनुमान जयंतीच्या दिवशी महाराजांनी स्वर्गाकडे प्रस्थान केले. अशा वीर योद्ध्याला जोडलेल्या व्हिडिओ चॅनलसाठी तुम्ही लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.